28 ऑगस्टला राखी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण आहे. हे चंद्रग्रहण नक्की कधी सुरू होणार आहे, कधी संपणार आहे, भारतात दिसणार आहे का, गर्भवती महिलांनी काही नियम पाळायचे आहेत का, त्याचबरोबर वेधादी नियम पाळण्याची गरज आहे की नाही, काय करावं काय नाही करावं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या एकाच व्हिडिओत. चला तर मग सुरुवात करूया. मंडळी, सणाच्या दिवशी चंद्रग्रहण आलं ना की फार म्हणजे फार शंका निर्माण होतात बाबा. आता राखी पौर्णिमेच्या दिवशी 28 ऑगस्टला चंद्रग्रहण येत आहे आणि म्हणून अनेकांच्या मनात अनेक शंका निर्माण झालेल्या आहेत. पण त्याआधी बघूया चंद्रग्रहण सुरू कधी होत आहे, संपतंय कधी याबद्दल. 28 ऑगस्टला चंद्रग्रहणाची वेळ असणार आहे सकाळी 6:54 ते दुपारी 12:32 म्हणजे सकाळी 6:54 ग्रहणाला सुरुवात होईल आणि ग्रहण सुटेल दुपारी 12:32. म्हणजेच काय, सकाळपासून दुपारपर्यंत ग्रहण असणार आहे. पण आता महत्वाचा प्रश्न येतो की ग्रहण भारतात दिसणार आहे का? तर नाही, हे खंडग्रास चंद्रग्रहण जे आहे ते भारतात दिसणारच नाहीये. हे ग्रहण कुठे दिसणार आहे तर उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पश्चिम युरोप, पश्चिम आफ्रिका, पूर्व पॅसिफिक महासागराचा काही भाग आणि अटलांटिक महासागराचा काही भाग, या भागामध्ये हे ग्रहण दिसणार आहे. मग आता जर भारतात चंद्रग्रहण दिसणारच नाहीये तर आपण ग्रहण पाळायचं की नाही पाळायचं, हा महत्वाचा प्रश्न. तर अर्थात नाही पाळायचं. ग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे कुठलेही वेधादी नियम लागूच होत नाहीत. गर्भवतींनी बिंदास राहावं, कुठलेही नियम पाळण्याची गरज नाही आणि टेन्शन घेण्याची गरज तर अजिबातच नाही. त्याचबरोबर काही ज्येष्ठ नागरिक असतात, काही लहान मुलं असतात, त्यांनाही बऱ्याचदा समज गैरसमजातून काही नियम पाळायला सांगितले जातात. पण हे ग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे कुठलेही नियम या काळात पाळले जाणार नाहीत. हो, पण जर तुम्हाला काही साधना करायची असेल तर ती तुम्ही अर्थातच करू शकता. ग्रहण काळ आहे. ग्रहणामध्ये जर आपण मंत्रजप केला तर त्या जपाला, त्या मंत्राला शक्ती प्राप्त होते. ते मंत्र तेजस्वी होतात, त्या मंत्राचं तेज आपल्यापर्यंत पोहोचतं असं मानलं जातं. म्हणून पूर्वीच्या काळी लोक ग्रहणात मंत्र उजळून घ्यायचे. म्हणजे सद्गुरूंनी दिलेला मंत्र असेल किंवा काही इतर वेळी साधनेचे मंत्र असतील किंवा स्तोत्र असतील जे तुम्ही रोज म्हणता, ते ग्रहणामध्ये आवर्जून म्हणा. तुमच्या नित्यपठनातले स्तोत्र किंवा मंत्र ग्रहणामध्ये आवर्जून म्हणा, कारण त्या मंत्रांची शक्ती वाढते, द्विगुणित होते. म्हणून ग्रहणाचा उपयोग तुम्ही साधनेसाठी अर्थातच करू शकता. पण ग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे कुठल्याही प्रकारचे नियम पाळण्याची गरज नाही. राखी पौर्णिमा आहे, त्यामुळे राखी पौर्णिमेवर सुद्धा ग्रहणाचा कुठलाही परिणाम होणार नाही, कारण ते ग्रहण भारतात नसणार आहे. जशी तुमच्या भावाला तुम्ही दरवर्षी राखी बांधता त्याप्रमाणेच यावर्षी सुद्धा अत्यंत आनंदाने आणि प्रेमाने तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकता. आता अनेकांच्या मनात असं सुद्धा असतं बरं का की ग्रहणाचं ना काय टेन्शन घ्यायचं बाबा उगाचच, म्हणजे ती एक